नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या टार्गेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रेल्वे भरतीचे जे 8 ऑगस्ट रोजी ज्या शिफ्ट झालेल्या आहेत, त्यातील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी सुद्धा 7 ऑगस्ट रोजी जे शिफ्ट झालेले आहेत, त्याचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि आज आपण 8 ऑगस्ट रोजी झालेल्या शिफ्टचे प्रश्न पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 7 आणि 8 ऑगस्ट रोजी झालेल्या शिफ्टचे हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या शिफ्टसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. हे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करून जावा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच या प्रश्नांचा रेल्वे भरती ग्रुप डीमध्ये फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ न घालवता चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता प्रश्न क्रमांक 1 काय आलता? जबाबदार राष्ट्रीय निर्देशांक 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 16 आहे. म्हणजेच जबाबदार राष्ट्रीय निर्देशांक 2026 मध्ये भारताचा 16वा क्रमांक आहे. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. प्रजासत्ताक दिन 2026 चे प्रमुख पाहुणे कोण होते? तर या ठिकाणी याचं उत्तर एक म्हणजे अँटोनियो कोस्टा हे होते आणि दुसरे म्हणजे उर्सुला वॉन डेर लेयन हे या ठिकाणी दोघेही प्रजासत्ताक दिन 2026 चे प्रमुख पाहुणे होते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुमच्या पुढील शिफ्टसाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 2025 मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ग्रासा माचेल. म्हणजेच 2025 मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार ग्रासा माचेल यांना देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. BSFच्या नव्या महासंचालकपदी कोणाची निवड किंवा नियुक्ती झालेली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे प्रवीण कुमार यांची BSFच्या नव्या महासंचालकपदी निवड झालेली आहे. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. भारतीय सेना दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पहा, जे दिन आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. तर पहा, 15 जानेवारी भारतीय सेना दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 15 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिला खासगी उपग्रह निर्मित कोणत्या राज्यात स्थापन झाला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे गुजरात आहे. म्हणजेच भारतातील पहिला खासगी उपग्रह हा गुजरात या राज्यात निर्मित किंवा स्थापन झालेला आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. केरळचे पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून कोणते अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे अर्लम वन्यजीव अभयारण्य आहे. कोणते? तर अर्लम वन्यजीव अभयारण्य हे केरळचे पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. भारतातील सर्वप्रथम कोणत्या राज्याने 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे आसाम आहे. तर कोणते राज्य आहे? आसाम. म्हणजेच भारतातील सर्वप्रथम आसाम या राज्याने 8व्या वेतन आयोगाची स्थापना केलेली आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. भारत देशातील कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे मध्य प्रदेश आहे. म्हणजेच भारत देशातील मध्य प्रदेश या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या देशाने दिला आहे? तर पहा, स्लोवाकिया
या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिलेला आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. 2025चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर हे वैरामुत्तू आहे. कोण आहे? वैरामुत्तू. म्हणजे 2025चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा वैरामुत्तू यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. जनगणना 2027 ही भारताची कितवी जनगणना होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 16वी आहे. म्हणजेच जनगणना 2027 ही भारताची 16वी जनगणना होती. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. भारत देशाने स्वजनगणनेसाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा. सेन्सस इंडिया गव्हर्नमेंट इन हे पोर्टल सुरू केले आहे. कोणते? सेन्सस इंडिया गव्हर्नमेंट इन हे भारत देशाने स्वजनगणनेसाठी पोर्टल सुरू केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले 8 ऑगस्ट रोजी झालेल्या शिफ्टचे महत्त्वाचे प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या शिफ्टसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करून गेलात तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रश्नांचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण एज्युकेशन माहितीसाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.